नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। पातूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसची दणदणीत मुसंडी। हिदायत खान उर्फ इदू पहलवान नगराध्यक्षपदी विजयी। अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने उल्लेखनीय यश संपादन करत काँग्रेस पक्षाने दणदणीत विजयाची नोंद केली आहे। महाविकास आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हिदायत खान उर्फ इदू पहलवान यांनी शानदार विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपला झेंडा रोवला। त्यांच्या विजयासोबतच काँग्रेस पक्षाचे 8 नगरसेवक तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा गटाचे 2 नगरसेवक विजयी झाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेने प्रभावी नियोजन केले। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण, अकोला जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाशभाऊ तायडे यांच्या नेतृत्वात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव मुफ्ती हारून नदवी, अकोला महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसैन यांनीही प्रचार मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी विविध प्रचार सभा, कोपरा बैठका, जनसंपर्क अभियान आणि मतदारांशी थेट संवाद साधत विरोधकांच्या आव्हानांना समर्थपणे तोंड दिले। या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे काँग्रेस पक्षाला पातूर नगर परिषदेत मोठे यश मिळाल्याचे राजकीय निरीक्षकांकडून सांगितले जात आहे। विशेष म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांनी या विजयाकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त दिलेली राजकीय भेट म्हणून पाहिले। विजयाचा आनंद साजरा करताना कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याप्रती आपली निष्ठा व भावना व्यक्त केल्या। निवडणुकीतील यशानंतर आमदार साजिद खान पठाण, जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसैन, अकोला महानगर काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र गवई, कपिल रावदेव, मोहम्मद युसुफ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष हिदायत खान उर्फ इदू पहलवान आणि सर्व विजयी नगरसेवकांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले। यावेळी उपस्थित नेत्यांनी पातूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। शहरातील मूलभूत सुविधा, पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण आणि नागरी विकासाच्या विविध योजनांना गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासनही देण्यात आले। तसेच पातूर शहरातील मतदारांनी काँग्रेस व महाविकास आघाडीवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व नेत्यांनी नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले। जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकाभिमुख कारभार करण्याचा संकल्प व्यक्त करत विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या।